नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ तुम्ही मुद्दाम शोधलेला नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला आहे. कारण जेव्हा मन खूप थकतं, जेव्हा प्रश्न अनुत्तरित राहतात, जेव्हा डोळे देवाला शोधतात, तेव्हा गुरु स्वतः हाक देतात. तर आजचा व्हिडिओ कोणासाठी तरी फक्त एक व्हिडिओ असेल, पण कोणासाठी तरी हा जीवनातला वळणाचा क्षण असेल. तर आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ गुरुकृपेची सुरुवात या विषयावर मी बोलणार आहे. तर भक्तांनो, खूप लोकांना प्रश्न पडतो की मी इतकी भक्ती करतो पण मला काहीच अनुभव का येत नाही. स्वामी माझं ऐकत असतील तर माझ्यावर हे संकट का आलं. गुरुकृपा म्हणजे नक्की काय? जर तुमच्या मनातही हेच प्रश्न असतील तर आजची ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण गुरुकृपा कशी सुरू होते आणि ती कशी ओळखायची आणि गुरुकृपा वाढवायची कशी, हे आज स्वामी तुम्हाला स्वतः सांगणार आहे. तर गुरुकृपा म्हणजे नक्की काय? तर सर्वात आधी एक गैरसमज आपण दूर करूया की गुरुकृपा म्हणजे नोकरी लागणं नाही, गुरुकृपा म्हणजे पैसा मिळणं नाही, गुरुकृपा म्हणजे सगळ्या अडचणी संपणं नाही. तर गुरुकृपा म्हणजे दृष्टी बदलणं. ज्या दिवशी माणूस म्हणतो की हे माझ्याच बाबतीत का, तो दिवसच गुरुकृपेची सुरुवात असते. कारण ज्याचं आयुष्य बदलायचंच नसतं त्याला प्रश्नच पडत नाहीत. श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचे साक्षात अवतार आहेत. भगवान दत्तात्रेय म्हणजे गुरु परंपरेचं मूळ स्त्रोत. आणि त्या गुरु तत्वाने अक्कलकोट मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांनी देह धारण केलं. स्वामी समर्थ महाराज राजवाड्यात राहिले नाहीत, ते दगडावर बसले. का? कारण त्यांना सांगायचं होतं की जीवन कठीण आहे, पण मग त्याला पळून जाऊन उपाय नाहीये. गुरुकृपा म्हणजे पलायन नाहीये, तर ती परिपक्वता आहे. स्वामी भक्तांची परीक्षा का घेतात? तर भक्तांनो, स्वामी समर्थांबद्दल एक गोष्ट तुम्ही कायम ऐकली असेल की स्वामी रागावतात, स्वामी हाकलून देतात. पण लक्षात ठेवा, स्वामी कधीच भक्तावर रागवत नाही. ते फक्त भक्ताचा अहंकार तोडतात. कारण अहंकार असेल तर गुरुकृपा उतरत नाही. स्वामी समर्थ महाराज भक्ताला आधी रिकामं करतात आणि मगच ते त्याच्या भरतात. म्हणूनच अनेक वेळा गुरुकृपा सुरू झाली की जुनी नाती तुटतात, जुने आधार जातात, मन एकटं पडतं आणि मग आपण म्हणतो की सगळं उलट होतंय. पण भक्तांनो, हीच खरी सुरुवात असते. कारण जोपर्यंत आधार बाहेर असतो तोपर्यंत गुरु आत येत नाही. सर्वात कठीण प्रश्न की गुरुकृपा असेल तर मग दुःख काय येतं? पण त्याचं उत्तर अगदी सोपं आहे की दुःख शिक्षेसाठी नाही येत, दुःख घडवण्यासाठी असतं. स्वामी समर्थ महाराज कधीच म्हणाले नाहीत की मी तुला दुःख देणार नाही, पण ते म्हणाले की मी तुला एकटं पण सोडणार नाही. हा फरक समजला की जीवन बदलतं. गुरुकृपा म्हणजे दुःख सहन करण्याची आतून येणारी ताकद. ज्या दिवशी भक्त म्हणतो की स्वामी परिस्थिती बदलली नाहीये पण मी बदललोय, तो दिवस म्हणजे गुरुकृपेची स्पष्ट खूण. स्वामी समर्थांचं सर्वात मोठं वाक्य आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त ऐकायचं नाहीये, तर हे वाक्य जगायचं आहे. म्हणून भक्तांनो, भीती ही मनाची निर्मिती आहे, पण गुरुकृपा आत्म्याची अनुभूती आहे. जेव्हा भीती येते तेव्हा नाव घ्या देवाचं. स्वामी समर्थ महाराजांचं नाव घ्या की ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र मनातल्या मनात म्हणा. हा मंत्र मनात सांगतो की तू एकटा नाहीयेस. मग आता आतून होणारा बदल काय आहे? तर जेव्हा गुरुकृपा सुरू झाली की सगळ्यात पहिला बदल बाहेर दिसत नाही तर तो आत होतो. आधी माणूस म्हणायचा की माझ्या सोबतच का असं घडतं, पण तो आता म्हणतो की स्वामी तुम्ही मला घडवलं. हा बदल खूप मोठा असतो. कारण प्रश्न विचारणारा माणूस आता स्वीकार करणारा बनतो. स्वामी समर्थ महाराज भक्ताला लगेच संत बनवत नाही, ते आधी माणूस बनवतात. रडणारा माणूस हळूहळू शांत होतो, मग तक्रार करणारा माणूस हळूहळू स्वीकार करतो
आणि स्वीकार करणारा माणूस एक दिवस समर्पित होतो. भक्तांनो, हीच गुरुकृपेची खरी यात्रा आहे. बाहेर काही बदललेलं नाही असं वाटतं, पण आज मन मजबूत होतं, आपले विचार स्वच्छ होतात आणि भीती कमी होते. ही लक्षणं आहेत की गुरुकृपा चालू आहे. स्वामी समर्थ आणि शरणागती. शरणागती हा शब्द आपण खूप वेळा ऐकतो, पण शरणागती म्हणजे नेमकं काय? सगळं सोडून बसणं नाही, जबाबदारी टाळणं नाही, नशिबावर ढकलणं पण नाही. तर शरणागती म्हणजे मी प्रयत्न करीन पण अहंकार ठेवणार नाही. स्वामी समर्थ महाराज भक्ताकडून एकच गोष्ट मागतात, तो म्हणजे प्रामाणिकपणा. जर भक्त मनापासून म्हणाला की स्वामी मला काही नको, मला फक्त योग्य मार्गदर्शन दाखवा, तर स्वामी कधीच दुर्लक्ष करत नाही त्या भक्ताकडे. पण लक्षात ठेवा भक्तांनो, शरणागती म्हणजे स्वामींना सांगणं की माझ्या इच्छेप्रमाणे नाही स्वामी, तुमच्या इच्छेप्रमाणे सगळं होऊ द्या. हा टप्पा खूप कठीण असतो, कारण इथे मीपणा संपतो आणि जिथे मीपणा संपतो तिथेच गुरुकृपा सुरू होते. स्वामींचे नामस्मरण म्हणजे गुरुकृपेचा हा सेतू आहे. तर भक्तांनो, स्वामी समर्थांनी खूप सोपा मार्ग दिला आहे भक्तांसाठी, तो म्हणजे नामस्मरण. ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र कुठल्याही वेळेला तुम्ही घ्या. जेव्हा भीती वाटत असेल, जेव्हा आजारी असताना, रात्री झोपताना, सकाळी सकाळी डोळे उघडल्यावर हा मंत्र म्हणा. हा मंत्र देवाला जागा करतो असं नाही, तर हा मंत्र आपल्याला जागा करतो. नाम घेतलं की मन शांत होतं आणि शांत मनातच गुरुकृपा उतरते. म्हणून भक्तांनो, खूप मोठी साधना नको, खूप नियम नको, फक्त रोज थोडा वेळ स्वामींचं नाव घ्या. आता गुरुकृपेची काय लक्षणं आहेत? तर खूप लोक विचारतात की माझ्यावर गुरुकृपा आहे का? पण लक्षात ठेवा, गुरुकृपेची लक्षणं हे चमत्कार नसतात, तर ते सूक्ष्म असतात. तर काय लक्षणं आहेत? तर आपल्या मनातील राग कमी होतो, आपण तक्रारी कमी होतात, आपला संयम वाढतो, भीती हळूहळू विरघळते आणि सर्वात मोठं लक्षण म्हणजे आपला एकटेपणा कमी होतो. कारण आतून आपल्याला वाटायला लागतं की नाही, स्वामी आहेत. ही भावना आली की समजून जा, गुरुकृपेची सुरुवात खूप आधीच सुरू झाली आहे. म्हणून स्वामी भक्त हो, आजच्या या व्हिडिओत सार खूप सोपा आहे. गुरुकृपा म्हणजे जीवन सुखकर होणं आणि गुरुकृपा कशी कार्य करते, देवाशी आपलं नातं कसं जुळतं. स्वामी समर्थ महाराज कधीच म्हणाले नाहीत की मी तुला सगळं देईन, पण ते म्हणाले की मी तुला एकटं पण सोडणार नाही. हे वचन एवढं पुरेसं आहे. जर आज ही माहिती ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल, जर मन थोडंसं तुमचं हलकं झालं असेल, तर समजून जा की स्वामी समर्थ आत्ता तुमच्या बाजूला उभे आहेत. जर आजची माहिती तुमच्या मनाला भिडली असेल, तर कमेंट मध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ शेअर करा, त्या व्यक्तीपर्यंत शेअर करा की जिचं मन आज थकलं आहे. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत, तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ही फक्त सुरुवात आहे. दररोज स्वामी समर्थ तुमच्याशी नव्या विषयातून, नव्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, बोलणार आहे. आणि शेवटी अंतःकरणापासून म्हणूया की जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.